हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर गाईज, आज संडे असल्यामुळे मुलांनी हट्ट केला की मम्मी काहीतरी स्पेशल बनव. कारण की कसं रोज त्यांना म्हणजे पोहे उपमा खाऊन ते कंटाळतात. तर मग संडे असलं त्यांना मम्मीला म्हणजे मलाही वेळ असतो आणि त्यांची सुट्टी असते. मग काहीतरी सुट्टी असलं कधी स्पेशल झालंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. तर ते बोलले की मम्मी काहीतरी स्पेशल बनव. म्हटलं ठीक आहे, संडे मला तुमचा दिवस की मी असं जाऊन देणार नाही. तर त्याला तर काहीतरी एकदम बनवट रेसिपी बनवूया. तर मुलांनी हट्ट केल्यामुळे की बोलतात मग मी आज काहीतरी स्पेशल बनव संडे असल्यामुळे. तर आज मी बनवणार आहे एक वाटी मुगाच्या डाळीपासून एक भन्नाट रेसिपी. तर नक्की काय ते आता हे बघा. 1 वाटी मी मूग डाळ घेतली, ती 2 तास मी भिजत टाकली ती पाण्यामध्ये. हे बघा, बघू शकता चांगली भिजली आहे. आणि त्याचं पाणी मी काढून म्हणजे थोडंफार पाणी आहे, तर चांगली भिजली ती. आपण 2 तास भिजत टाकायची ती. 1 वाटीत प्रमाण सांगतो तुम्हाला मी. आणि ती आता हे आणि त्याचबरोबर 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरवी मिरची. तिखट तुमच्या प्रमाणात घ्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. थोडंफार पाणी आलं ते चालेल. आणि याची एकदम म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही, अशी आपण पेस्ट करून घ्यायची. एकदम झटपट होणारी रेसिपी ही. मुलं घरी असते का त्यांचं काही ना काही हट्ट असतं की आम्ही काहीतरी आज बनवलं स्पेशल. काहीतरी म्हणजे रोज मुलांचंच काय, आपलं पण असंच असतं. रोज तेच खाऊन कंटाळा येतो. काहीतरी असं वेगळं खावं असं वाटतं. मग रोज त्यांना भाजी चपाती म्हणा किंवा डब्याला पोहे उपमा हे त्यांचं डेलीचं खाऊन ते पोरं कंटाळतात. ते डाळ मिसळी काढून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अद्रक तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकलं. आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं. तर गाईज, आपलं ही बारीक पेस्ट झाली आहे, बघू शकता. एकदम बारीकही नाही, एकदम जाडसर पण नाही, असंच बारीक करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये काढून घेऊ सगळी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्हाला भाज्या ॲड करायच्या ते तुम्ही करू शकता. जसं काही कांदा, टमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, जे तुम्हाला आवडते ती भाजी तुम्ही याच्यात टाकू शकता. मी साधं बनवणार आहे. तर हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ आहे. आता याच्यामध्ये तुम्ही रव्याचं पण पीठ टाकू शकता, बेसन पीठ पण टाकू शकता, किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता माझ्याकडे बेसन पीठ पण आहे आणि हे पण आहे, रवा पण आहे. पण मी तांदळाचं पीठ टाकणार आहे, कारण की रवा आपलं म्हणजे रवा एकदम मिक्सरला बारीक करून टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे तर तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे, म्हणून मी टाकते 3 ते 4 चमचे. तर मी अंदाजच टाकते असं. आता हे चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं. याने काय होतं, जी रेसिपी बनवणार आहे ती एकदम क्रिस्पी होते, खूप छान होते. चवीपुरती मीठ, याच्यामध्ये मसाले आपण ॲड करणार आहे. अर्धा चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. बस एवढेच मसाले आपण टाकणार आहे, जास्त नाही आहे. चांगलं एकजीव करून घेऊ. आणि हा थोडा पाव चमचा खायचा सोडा. बघा, चांगलं मिक्स करून घेऊ.
थोडी कोथिंबीर पण टाकली आहे. आता आपल्याला जास्त जाडसर ठेवायचं नाही, पातळ करायचं नाही. जसं आपण आपणसाठी करतो सेम तसं त्याप्रमाणे आपण बॅटर बनवायचं. हे बघा, एकदम म्हणजे ह्याच प्रमाणात आपलं हे बॅटर झालं पाहिजे. जसं आपण डोसे आपल्यासाठी जसं बॅटर बनवतो सेम त्याच पद्धतीने. तापत हे बॅटर आपलं रेडी. आता मी पॅन ठेवलं तर ते गॅस आपण तापल्या चांगलं. आता मी तेल टाकू. थोडे जिरे टाकू. जास्त नाही, थोडेच टाकले. जिरे चांगले फुलून देऊ. आणि हे जे बॅटर आहे हे सगळं आपण याच्यात टाकायचं आहे. जिरे चांगले फुलले आहेत. त्याच्यात आपण टाकून देऊ. गॅस कमी करते आणि चांगलं असं पसरून घ्यायचं आहे. एकदम असं पूर्ण पसरून घ्यायचं आहे. आणि हा आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला चांगला एक साईड आपल्याला भाजून द्यायचं. 10 ते 15 मिनटं. जर आपलं 10 ते 15 मिनटं झालं तर आपण चेक करू. तर गायचं बघा चांगलं फुललं आहे. आता आपण याची पलटी मारून घेऊ. तर गायचं बघा किती मस्त एकदम गोडच्या गोड निघाला. तुटला अजिबात नाही आहे. बघू शकता. आता आपण तशीच खालची बाजू पण एकदम त्याचप्रमाणे चांगली भाजून घेऊ. थोडं तेल सोडू. वरून थोडं टाकू. त्याच पद्धतीने आपण खालची बाजू पण चांगली भाजून घेऊ. फक्त 5 मिनिटं. तर गाईस आपले 5 मिनिटं झाले. हे बघा चांगलं फुललं आहे. बघू शकता एकदम छान भाजला गेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण याला काढून घेऊ. तर गाईस बघा किती छान झालं आहे. एका झटक्यात आणि जास्त वेळही लागत नाही. एकदम झटपट होणारी रेसिपी ही आणि खूप छान लागते. तर आता याला काय करूया, असा करून याला सुरणे मस्तपैकी कट करून घेऊया. गरम आहे. असं काही कंपल्सरी नाही आहे कट करायचं म्हणून. म्हणजे पिझ्झा स्टाईलने कट करायचं. एकदम त्याच्या मला एक स्लाइस काढून दाखवते मी. गरम आहे. हे बघा किती छान आहे. तोडून पण दाखवते. किती सॉफ्ट झाले आतून. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आहे ना एकदम झटपट होणारी, खूप छान. मुलं एकदम आवडीने खातील. तर नेहमी माझ्या रेसिपी असं पण असेच असतात की जी मुलं आवडीने खातील असं.
तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जे माझ्या चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.